महाविकास आघाडीच्या काळामध्ये संपूर्ण जे पुरावे देण्यात आलेले होते त्या पुराव्यांच्या गाडीची चर्चा रंगलेली होती आणि अशातच आता महायुतीच्या काळामध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत त्यातल्या बॅगांची चर्चा रंगते आहे। अर्थात हे सगळे आता आरोप केलेले आहेत ते रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर। सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट यांच्या विरोधात पुन्हा एकदा राष्ट्रवादी आक्रमक झाली। आम्हाला फडणवीस म्हणाले पुरावे सादर करा, आम्ही त्यांना देण्यासाठी 12,000 पानांचे पुरावे बॅग भरून आणलेत अशा शब्दात रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं। सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे 150 एकर जमीन दिली आणि यामध्ये 5,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी रोहित पवारांनी केली। तसंच शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा असंही त्यांनी म्हटलं आहे। 12.5% योजनेसाठी अनेक वर्ष झालं गरीब तिथं पाठपुरावा करत आहेत, आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथं लोकांना भेटत आहेत, नेत्यांना भेटत आहेत, पण त्यांचं एक सुद्धा काम होत नाही। मग बिवलकरांचं 5,000 कोटी रुपयाचं काम हे 2 दिवसामध्ये ते सुद्धा 40 टेबल पास करून हे कसं झालं? बॅगभर आमचे पुरावे आहेत, 12,000 पानांचे पुरावे आहेत। त्यामुळे या भ्रष्ट व्यक्तीला तिथं राहण्याचा कुठेही अधिकार नाही। 61,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड हा ताबडतोब तिथं तुम्ही त्या ठिकाणी थांबवावा। दरम्यान रोहित पवार यांनी काय नेमके आरोप केलेत आपण जाणून घेऊया। सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाटांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला। बिवलकर कुटुंबियांना निकषात बसत नसताना 5,000 कोटींची जमीन दिल्याचा आरोप हा करण्यात आला। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना जमीन कशी दिली असा सवाल हा उपस्थित करण्यात आला। यामधून शिरसाटांनी पार्टी फंड आणि वैयक्तिक फंड जमवल्याचा आरोप करण्यात आला। आरोप सिद्ध करण्यासाठी 12,000 पानांचे पुरावे हे बॅग भरून दिले। शिरसाटांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे।